नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग टेक्नॉलॉजी या शिक्षण क्रमाचा कर्ज व्यवहार हा एक घटक आहे. आपणा सगळ्यांना माहीत आहेच की बँका ह्या समाजाच्या आर्थिक नाड्या आहेत. बँकांचं मुख्य काम म्हणजे ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं. बँकांकडे मुख्यतः ठेवीदार हा आपल्या ठेवी जास्तीत जास्त व्याज मिळावं म्हणून ठेवत असतो, तर सभासद आपल्या शेअर्सवर जास्तीत जास्त डिव्हिडंड मिळावा म्हणून शेअर्स पण विकत घेत असतो. आणि हे सर्व देण्यासाठी बँकांना महत्त्वाचं उत्पन्नाचं जे साधन असतं ते म्हणजे कर्जापोटी मिळणारं व्याज. आणि हे व्याज अधिक प्रमाणात मिळण्यासाठी बँकांना दर्जेदार कर्ज हे द्यावे लागत असतात. बँका या समाजातील गरजू व्यक्तींना तर आर्थिक सहाय्य करतातच, पण त्याच्याबरोबर लघु उद्योग, छोटे व्यवसाय याच्या वाढीसाठी सुद्धा कर्ज व्यवहार बँकांना करावा लागत असतो. आणि अशा कर्ज व्यवहारातूनच बँकांना महत्त्वाचं उत्पन्न मिळत असतं. आणि हे करत असताना समाजातील गरजूंच्या आर्थिक विकासाबरोबरच देशाचा आर्थिक विकास सुद्धा साधला जात असतो. आज आपण या कार्यक्रमात इंदोर उज्जैन ग्रामीण बँकेचे माजी अध्यक्ष श्री सावजी गोराडे यांच्याकडून कर्ज व्यवहार, दर्जेदार कर्जदारांची मूलतत्वे, कर्जाचे विविध प्रकार इत्यादी विषयी सखोल माहिती घेणार आहोत. बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत करणे आणि नफाही मिळवणे हे बँकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला माहिती आहे की बँकेच्या खेळत्या भांडवलामध्ये जवळजवळ 80 ते 85% हा ठेवींचा भाग असतो. ठेवींवरती बँकेला मोठ्या प्रमाणात व्याज द्यावं लागतं, म्हणजे बँकेच्या दृष्टीने हा मोठा खर्च असतो. बँकेला इतरही खर्च असतात. व्याजाचा खर्च आणि इतर खर्च देऊन बँकेला नफाही मिळवला पाहिजे आणि यासाठी बँकेला चांगल्या प्रकारची कर्ज वाटप करावी लागतात. दर्जेदार कर्जांचं वाटप झालं आणि ही कर्ज पुढील काळात स्मूथली वसूल होत गेली, सुरळीतपणे वसूल होत गेली, तरच बँकेला चांगल्या प्रकारचा नफा मिळवणे शक्य होते. अलीकडच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने प्रुडेन्शियल नॉर्म्स अंमलात आणल्यानंतर बँकांवरती नफा मिळवण्याची जबाबदारी आणखीनच वाढलेली आहे. या प्रुडेन्शियल नॉर्म्समध्ये आपण पाहिलं आहे की इन्कम रेकॉग्निशन, ॲसेट क्लासिफिकेशन आणि प्रोव्हिजनिंगच्या नॉर्म्स दिवसेंदिवस टाईट केल्या जात आहेत आणि त्यामुळे बँकेला नफा मिळवणे कठीण होत चाललेले आहे. दर्जेदार कर्ज व्यवहार केले तर बँकेला नफा मिळवणे अवघड जाणार नाही. अशा दर्जेदार कर्जदारांची सुरुवात चांगल्या प्रकारचे कर्जदार निवडण्यापासून सुरुवात होते. या दर्जेदार कर्जाची जी मूलतत्वे आहेत ती मूलतत्वे आपण आता पाहूया. पहिलं जे मूलतत्व आहे ते कर्जाची सुरक्षितता. किंवा ज्याला सेफ्टी ऑफ लोन म्हणता येईल. कर्जाची सुरक्षितता ही कर्जदाराची निवड करण्यापासून होते. कर्जदार कसा आहे, कर्जदाराची वर्तणूक कशी आहे, कर्जदाराचं कॅपॅसिटी कशी आहे, कर्जदाराकडे भांडवल किती आहे, या सर्व गोष्टींतून कर्जदाराची निवड केली पाहिजे. तारणाची निवड करताना मस्त हा शब्द जर आपण लक्षात ठेवला तर आपण बँकेसाठी योग्य असे तारण निवडण्यात निश्चितपणे यशस्वी व्हाल. हा जो मस्त आहे, हा मस्तमध्ये एम स्टँड्स फॉर मार्केटेबिलिटी, म्हणजे जे तारण आपण घेतो ते तारण मार्केटेबल असलं पाहिजे. ए स्टँड्स फॉर असर्टनमेंट इन व्हॅल्यू, असर्टनमेंट ऑफ व्हॅल्यू, म्हणजे त्या तारणाचं व्हॅल्यू, त्या तारणाची किंमत आपल्याला सहजपणे काढता आली पाहिजे. एस स्टँड्स फॉर
स्टॅबिलिटी इन व्हॅल्यू, म्हणजे त्या तारणाची किंमत ही स्टेबल राहिली पाहिजे, फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात वर खाली ती किंमत व्हायला नको. आणि टी म्हणजे ट्रान्सफरॅबिलिटी, तारण इझिली ट्रान्सफरेबल पाहिजे, म्हणजे बँकेला ते पाहिजे तेव्हा सहजपणे विकून बँकेच्या कर्जाची वसुली करता येईल. पुढचं जे मूलतत्व आहे ते आहे तरलता. याला इंग्रजीमध्ये लिक्विडिटी म्हणतात. बँकेचं कर्ज हे नेहमी लिक्विड राहायला पाहिजे, कारण बँकेला ठेवीदारांच्या ठेवी मागताच परत करायच्या असतात किंवा जी काही मुदत दिलेली असते त्या मुदतीनंतर परत करायच्या असतात. म्हणून बँकेकडे नेहमी निधी उपलब्ध असावा लागतो. जर बँकेकडे कर्जाची वसुली व्यवस्थित झाली नाही तर बँकेला इतर संस्थांकडून, इतर बँकांकडून जास्त व्याजाने कर्ज काढून आणि ठेवीदाराचे पैसे देण्याची वेळ येऊ शकते. हे टाळण्यासाठी जे काही ॲसेट निर्माण होतात, जे काही तारण आपण घेतो, त्या तारणाच्या मार्फत हे कर्ज आपलं तरल कसं राहील, लिक्विड कसं राहील हे बँकेने पाहायचं असतं. तिसरा जो मूलतत्व आहे लाभप्रदता, म्हणजे प्रॉफिटेबिलिटी. बँकेला ठेवींवरती मोठ्या प्रमाणात व्याज द्यावं लागतं हे आपण पाहिलंच आहे. या व्यतिरिक्त बँकेला अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात, जसं कर्मचारी वर्ग, जागेचे भाडे, स्टेशनरी, जाहिरात, प्रवास खर्च, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात. आणि कर्ज व्यवहारातून बँकेला नफा झाला तरच ही सगळी कर्ज भागविणे शक्य होते. बँकेने कर्ज व्यवहारातून व्याजाचे अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल हे पाहणं आवश्यक असतं. आणि मिळालेल्या उत्पन्नातून ह्या प्रकारचे सर्व खर्च वजा जाता बँकेला नफा राहत असतो. व्याजाचं उत्पन्न जसं वाढेल तसं बँकेचे नफ्याचे प्रमाण वाढत असते आणि नफा मिळवणे हे बँकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. कर्ज व्यवहारातील पुढील तत्व आहे कर्जाचे कारण, म्हणजे पर्पज ऑफ लोन. बँकांनी उत्पादक स्वरूपाची कर्ज देणं आवश्यक असतं. अशा कर्जातून कर्जदाराला उत्पादन वाढत असतं, त्याचा विकास होत असतो, त्याला उत्पन्न मिळत असतं आणि ह्या उत्पन्नातून तो कर्जाची परतफेड व्यवस्थितपणे आणि नियमितपणे करू शकतो. अनुत्पादक कर्जामध्ये मात्र कर्जदाराला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्याचाही विकास होत नाही आणि कर्जाची वसुली होण्यामध्ये बँकेला मोठा प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे साठेबाजांसाठी देखील कर्ज पुरवठा केला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे खावटी कर्जांचे किंवा कन्झम्पशन लोनचे प्रमाण देखील लिमिटेड ठेवले पाहिजे. पुढील जो प्रकार आहे तो तारण. बँकेने आपल्या कर्जासाठी पुरेसे आणि योग्य असे तारण घेतले पाहिजे. तारण महत्त्वाचे असते कारण ह्या तारणाची गरज पडल्यास विक्री करून त्यातून बँकेचे कर्ज व्याजासह बँकेला वसूल करता येते. पुरेसे तारण म्हणजे व्याजाची आकारणी करून कर्ज फुगत असते आणि फुगलेल्या कर्जासह बँकेच्या कर्जाची वसुली होणे आवश्यक असते. त्यामुळे बँकेला पुरेसे तारण घेणे आवश्यक असते. आजच्या परिस्थितीमध्ये कर्जाच्या निदान 1.5 पट किंवा दुप्पट किमतीचे तारण जर घेतले तर त्याला पुरेसे तारण म्हणता येईल. आता पुढील तत्व बघूया, ते आहे विस्तृत कर्ज व्यवहार
किंवा त्याला स्प्रेड ऑफ ॲडव्हान्सेस म्हणता येईल. कर्जव्यवहार म्हणजे धोका आलाच. धोक्याशिवाय कर्जव्यवहार होऊ शकत नाही. देयर इज ऑलवेज अ रिस्क इन क्रेडिट. परंतु हा धोका मात्र आपण निश्चितपणे कमी करू शकतो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर काही थोड्याच व्यक्तींना खूप मोठ्या प्रमाणात जर आपण कर्ज दिली मोठ्या रकमांची तर आणि एकही कर्ज थकलं तरी बँकेला फार मोठी आर्थिक हानी होऊ शकते. तेच कर्ज आपण छोट्या छोट्या कर्जदारांना छोट्या छोट्या प्रमाणात दिली तर एखादा कर्जदार जरी थकला तरी बँकेची हानी कमी होऊ शकते. म्हणजे आपण कर्जातील धोका कमी करू शकतो. दुसरं, एकाच व्यवसायाला किंवा एकाच उद्योगाला कर्ज वाटप करण्यापेक्षा वेगवेगळ्या व्यवसायांना वेगवेगळ्या उद्योगांना जर आपण कर्ज वाटप केले तर कर्जातील धोका आपण निश्चित कमी करू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर निव्वळ ट्रक ट्रान्सपोर्टसाठी आपण जर कर्ज दिली आणि त्या व्यवसायात काही धोका निर्माण झाला तर अल्टिमेटली कर्जदार थकतो आणि कर्जदार थकल्यामुळे बँकेची थकबाकी वाढते. तसंच टुरिस्ट टॅक्सीसाठी जर आपण जास्त कर्ज वाटत राहिलो आणि या टुरिस्ट धंद्यामध्ये जर काही अरिष्ट आलं तर धंद्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो, वसुलीवरती परिणाम होतो आणि पर्यायाने बँकेच्या उत्पन्नावरती देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. तिसरा मार्ग आहे, आपला जो एरिया ऑपरेशन असेल, आपलं जे कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये समप्रमाणात डिस्ट्रीब्युटेड असं आपण जर कर्ज वाटप केलं तर ह्या कर्ज व्यवहारातील धोका आपण चांगल्या प्रकारे कमी करू शकतो. विकर सेक्शन फायनान्सिंग, प्रायोरिटी सेक्टर फायनान्सिंग अशा प्रकारचे जे कर्ज व्यवहार आहेत हे बँकांना सामाजिक बांधिलकीच्या जबाबदारीतून करावे लागतात. त्यामुळे बँकांचे कर्ज व्यवहार हे राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत असणे आवश्यक असते. तसेच काही कर्ज व्यवहारांबद्दल किंवा काही व्यवसायांना सरकारने किंवा रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेले असतील तर अशा प्रकारचे कर्ज व्यवहार बँकांना करता येत नाहीत. आतापर्यंत आपण कर्ज व्यवहाराची मूलतत्वे पाहिलीत. आता आपण कर्जाचे विविध प्रकार पाहूया. कारण कर्जदाराच्या गरजेनुसार, सोयीनुसार आणि बँकेच्या निधीच्या वापरानुसार बँका वेगवेगळ्या प्रकारची कर्ज देत असतात. काही कर्ज व्यवहारांमध्ये बँकेचा निधी प्रत्यक्षरित्या वापरला जातो. काही कर्ज सुविधांमध्ये बँकेचा निधीचा प्रत्यक्ष वापर होत नसतो. त्यामुळे कर्जाचे प्रकार आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक असतं. कर्जाचे प्रमुख 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे निधीशी संबंधित असलेली कर्ज, म्हणजे ज्याला आपण फंड बेस्ड लोन्स म्हणता येईल. ज्या कर्ज व्यवहारामध्ये बँकेच्या निधीचा प्रत्यक्ष वापर कर्जदाराकडून होतो त्याला फंड बेस्ड लोन्स म्हणतात. या कर्ज व्यवहाराच्या प्रकारामध्ये 2 प्रकारचे कर्ज देता येतात. पहिला प्रकार आहे तो एकरकमी कर्जाचा आणि दुसरा प्रकार आहे मागणी करताच दिलेल्या कर्ज प्रकाराचा. एकरकमी कर्ज हे बँकेकडून एकाच वेळी कर्जदाराला दिलं जातं. ह्या कर्ज प्रकारामध्ये एकदा कर्ज वाटप झाल्यानंतर कर्जदाराला बँकेकडून पुन्हा कर्ज त्याच खात्यामधून काढता येत नाही. दुसरं वैशिष्ट्य या कर्जा प्रकाराचं, या कर्जाची परतफेड ही हप्त्याने करण्याची कर्जदाराला सवलत दिलेली असते. तरी पण कर्जदाराला वाटलं तर तो कर्जाची रक्कम एकरकमी देखील परतफेड करू शकतो.
आणखी जेवढं कर्ज त्या कर्ज खात्यामध्ये नावे आहे किंवा आउटस्टँडिंग आहे त्या संपूर्ण रकमेवर कर्ज उचलल्या तारखेपासून व्याज लावायला सुरुवात केली जाते. म्हणजे जे काही आउटस्टँडिंग लोन असेल त्या संपूर्ण रकमेवर बँकेकडून व्याजाची आकारणी होत असते. एक रकमी कर्जाचे देखील 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अल्पमुदत कर्जाचा. जनरली खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी अल्पमुदतीची कर्ज दिली जातात. नावाप्रमाणेच या कर्जाची परतफेड 15 महिन्यांपर्यंत करायची असते, म्हणून याला अल्पमुदत कर्ज म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार आहे मध्यम मुदत कर्जाचा. फिक्स्ड ॲसेटच्या खरेदीसाठी शक्यतो मध्यम मुदत कर्जाची सुविधा उपलब्ध असते. उदाहरणार्थ वाहन खरेदी, घर खरेदी, मशिनरी खरेदी इत्यादी प्रकारची कर्ज ही मध्यम मुदत स्वरूपाची दिली जातात आणि ह्या कर्जाची परतफेड जास्तीत जास्त 5 वर्षामध्ये करायची असते. एक रकमी कर्जाचा तिसरा प्रकार आहे दीर्घ मुदत कर्जे. मोठमोठे उद्योग, व्यवसाय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करावी लागते आणि ही भांडवली गुंतवणूक केल्यानंतर त्या उद्योगातून उद्योजकाला उत्पन्न मिळण्यास काही काळ जातो आणि त्या उत्पन्नाची मर्यादा वाढत राहते, जेणेकरून तो उद्योग किफायतशीर लेवलला यायला थोडासा वेळ लागतो. अशा भांडवली गुंतवणुकीच्या गरजा भागविण्यासाठी दीर्घ मुदतीची कर्ज दिली जातात आणि ह्या प्रकारची जी कर्ज असतात याची परतफेड करण्यासाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी दिला जातो. याचे हप्ते हे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे दिले जातात. आपण अलीकडे गृह फायनान्स किंवा हाऊसिंग फायनान्सचं जर उदाहरण घेतलं तर आज बँका आणि वित्त कंपन्या घर खरेदीसाठी 15 वर्ष 20 वर्षाचा देखील परतफेडीचा काळ देत आहेत. आता निधीशी संबंधित कर्जाचा जो दुसरा प्रकार आहे, प्रमुख प्रकार म्हणता येईल त्याला, तो आहे मागणी कर्ज किंवा डिमांड लोन्स. म्हणजे ज्या कर्जाची परतफेड बँकेने मागणी करताच करावी लागते त्यांना डिमांड लोन्स किंवा मागणी कर्ज म्हणतात. ही कर्ज शक्यतो खेळत्या भांडवलासाठी दिली जातात. यातील पहिला उपप्रकार आहे तो कॅश क्रेडिट कर्जांचा. कॅश क्रेडिट कर्जांचं वैशिष्ट्य म्हणजे बँकेने विशिष्ट मर्यादेपर्यंत कर्ज मंजूर केलेलं असतं. या कर्जाच्या खात्यातून कर्जदाराला वेळोवेळी कर्जाची उचल करता येते आणि कर्ज खात्यात त्याच्या सोयीनुसार तो रक्कम पुन्हा भरू शकतो. दुसरं वैशिष्ट्य, जेवढी रक्कम कर्जदार उचलतो तेवढ्याच रकमेवर आणि तेवढ्याच काळासाठी बँकेकडून व्याजाची आकारणी केली जाते. या कर्जाची मुदत जनरली 1 वर्षापर्यंत असते आणि याचं पुनरीक्षण करून नूतनीकरण करण्याची सुविधा बँकेने दिलेली असते. व्यापारी आणि उद्योजक यांच्यासाठी कॅश क्रेडिट कर्जाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बँकेच्या दृष्टीने देखील ही एक फायद्याची सुविधा असते. दुसरा उपप्रकार ओव्हरड्राफ्ट्स किंवा अधिकर्ष. खातेदाराचे बँकेकडे करंट खाते असते किंवा चालू खाते असते. या चालू खात्यावर शिल्लक नसताना देखील कर्जदाराला रक्कम काढण्याची जी सुविधा दिली जाते त्याला ओव्हरड्राफ्ट
किंवा अधिकर्ष म्हणतात. बँकेकडून विशिष्ट मर्यादा मंजूर केली जाते आणि त्या मर्यादेपर्यंत खातेदार किंवा कर्जदार रकमेची उचल करू शकतो. त्याला पाहिजे तेव्हा तो रक्कम काढू शकतो आणि पाहिजे तेव्हा त्या खात्यामध्ये रक्कम भरू शकतो. ह्या कर्ज व्यवहारामध्ये देखील कर्जदार जेवढी रक्कम उचलतो म्हणजे खात्यामध्ये जेवढी रक्कम जेवढे दिवस नावे असते तेवढ्याच दिवसाची व्याजाची आकारणी केली जाते. तिसरा प्रकार आहे बिल्स परचेस्ड आणि बिल्स डिस्काउंटेड म्हणजेच हुंडी. उद्योग, व्यवसाय, व्यापार यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची देणीघेणी होत असतात आणि बऱ्याच वेळेला ही देणीघेणी रोख पैशाने न करता बिलांच्या स्वरूपात केली जाते. मालाचा विक्रेता माल खरेदीदारावरती बिल किंवा हुंडी काढत असतो आणि या बिल्स किंवा हुंडींना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट नुसार बँकांना संरक्षण प्राप्त झालेले असते. हुंडीचे 2 प्रकार असतात, दर्शनी हुंडी आणि मुदत हुंडी. दर्शनी हुंडी किंवा डिमांड बिल ऑफ एक्सचेंज हे माल खरेदीदाराकडे सादर करताच त्या हुंडीचे पैसे खरेदीदाराला परत करावे लागतात आणि मुदत हुंडीमध्ये माल विक्रेत्याकडून माल खरेदीदाराला मुदत दिली जाते आणि हुंडीची रक्कम मुदत संपल्यानंतर खरेदीदाराने परत करावयाची असते. कर्जाचा पुढील प्रकार आपण आता बघूया. मुख्य प्रकार आपण पाहिला होता निधीशी संबंधित कर्ज. आतापर्यंत आपण जी कर्ज व्यवहार पाहिली, जे कर्ज प्रकार पाहिलेत ते निधीशी संबंधित असे होते. म्हणजे बँकेचा निधी अशा कर्ज प्रकारांमध्ये प्रत्यक्षपणे वापर केला जातो. आता जो प्रकार आपण पाहणार आहेत तो आहे निधीशी संबंधित नसलेले कर्ज व्यवहार किंवा नॉन फंड बेस्ड फॅसिलिटीज. म्हणजे ह्या कर्ज व्यवहारांमध्ये बँकेच्या निधीचा प्रत्यक्ष वापर कर्जदाराकडून केला जात नाही, परंतु त्याला क्रेडिट फॅसिलिटी उपलब्ध होते. यातील पहिला प्रकार आहे हमीपत्र किंवा बँक गॅरंटीज. आपल्या कर्जदाराच्या वतीने बँक रक्कम देण्याची हमी घेते आणि याला बँक गॅरंटीज म्हणतात. बँक गॅरंटीमध्ये 3 पार्टीज असतात. एक असतो जामीनदार, म्हणजे जो गॅरंटी देतो. ह्या केसमध्ये बँक ही जामीन देते म्हणून बँक ही जामीनदार झाली. दुसरा घटक असतो तो धनको, म्हणजे ज्याच्यासाठी ही जामीन दिली जाते तो धनको आणि ज्याच्या वतीने ही जामीन दिली जाते तो ऋणको किंवा बँकेचा कर्जदार. बँक गॅरंटीज ह्या 2 प्रकारच्या दिल्या जातात. पहिला प्रकार आहे फायनान्शियल गॅरंटी, म्हणजे कर्जदाराच्या वतीने रक्कम देण्याची जी हमी बँक देते त्याला फायनान्शियल गॅरंटी म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे परफॉर्मन्स गॅरंटी. उदाहरणार्थ कंत्राटदार रस्ते, पूल इत्यादी प्रकारची कामं घेत असतात आणि हे कामं जर दिलेल्या कालावधीत पूर्ण झाली नाही तर जो बेनिफिशरी असतो तो काही पेनल्टी किंवा नुकसान भरपाई लावत असतो. अशा प्रकारची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ह्या गॅरंटीमध्ये दिलेली असते. त्याला परफॉर्मन्स गॅरंटी म्हणतात. नॉन फंड बेसचा दुसरा प्रकार आहे लेटर ऑफ क्रेडिट किंवा पतपत्र. मोठमोठे उद्योग यामध्ये मोठमोठ्या किमती मशिनरीची आवश्यकता असते आणि अशी मशिनरी खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमांची गरज असते. उद्योजकांना एवढ्या मोठ्या रकमा एकदम देणे शक्य नसते किंवा परवडणारे नसते. अशा प्रकारामध्ये बँकेतर्फे पतपत्र दिलं जातं. जो विक्रेता असतो त्या विक्रेत्याला खरेदीदाराच्या वतीनं, जो कर्जदाराच्या वतीनं ही रक्कम देण्याची बँक
हमी घेत असते आणि त्याला पतपत्र म्हणतात. पतपत्रांचे 2 प्रकार असतात. एक इनलँड लेटर ऑफ क्रेडिट आणि दुसरं फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट. आतापर्यंत आपण कर्ज व्यवहाराची मूलतत्वे आणि कर्जाचे वेगवेगळे प्रकारांची माहिती घेतली. या मूलतत्वांचा अवलंब आपण प्रत्यक्ष कामकाजामध्ये जर केला तर बँकेचा कर्ज विभाग उत्कृष्टपणे आपण डेव्हलप करू शकू, जेणेकरून या कर्ज व्यवहारातून बँकेला जास्तीत जास्त व्याजाचे उत्पन्न मिळेल आणि बँकेच्या नफाचे प्रमाण वाढते राहील. कर्ज व्यवहारांमधून कर्जदारांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण होतात. कर्जदारांनी बँकेने दिलेले कर्ज योग्य त्या कारणासाठी वापरले तर कर्जदाराचा आर्थिक विकास होऊ शकतो. आर्थिक विकास झाल्यानंतर, उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानंतर कर्जदाराची जबाबदारी आहे की बँकेचे कर्ज नियमितपणे वेळेवर परतफेड केली पाहिजे, जेणेकरून कर्जदार आणि बँक यांचं नातं पुढेही चालू राहील आणि कर्जदाराला भविष्यकाळात आणखी काही कर्ज सुविधांची गरज पडली तर बँक कुठल्याही प्रकारचा आढावेढा न घेता सहजपणे नवीन कर्ज सुविधा कर्जदाराला देऊ शकेल. आत्ताच आपण बँकांचे कर्ज व्यवहार याची माहिती घेतली. त्यात दर्जेदार कर्ज व्यवहाराची मूलतत्वे तसेच कर्जाचे विविध प्रकार याची सुद्धा आपण माहिती घेतली. या माहितीचा उपयोग आपल्या पुढील अध्ययनात तसेच जर आपल्याला बँकेशी कर्ज व्यवहार करायचा असेल त्यावेळेला सुद्धा उपयोग होईल असे आम्हाला वाटते.